घ्यायचं कोणी आलं आणि पैसेच नाही जवळ, असं कधी होतं का कुणासोबत? नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचे मी नंतर बोलते तुम्हाला काय झालं काय नाही ते. तर बघा एवढे सगळे भांडे होते, मला एवढे घासायचे होते. हा इथं बसला सोप्यावर, ही इकडं बसली आणि मस्त टी व्ही बघत आहे. पाणीसुद्धा लपाछपीचं गेम खेळत होते, ये जा करत होतं. आणि सायंकाळचा टाईम होता, आता स्वयंपाकाला पण लागायचं होतं मला. आणि भांडे तर भरपूर पडलेले होते घासायचे. आणि त्यात तुमचे दादा मस्त छान असं भरपूर भाजीपाला घेऊन आले. भाजीला खूप काही आणलं, पण दाखवताना फक्त कांदे दाखवले. आणि म्हटलं चला 1 2 3 म्हणसोरे ना किचन सगळं क्लीन झालं. तर तसं होत नाही खरं, खूप मेहनत लागते बरं का त्याला. आणि कसं झालं आहे किचन क्लीन नक्कीच सांगा. आणि हे जे आहे ना, तर हा यंत्र आहे स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप आहे यामध्ये. आणि भरपूर सारे पण अजून आहेत. हे स्वामींच्या केंद्रामध्ये भेटतं, तर नक्की तुम्हाला लागत असेल तर जवळ जाऊन तुम्ही आणू शकता. आणि सायंकाळची आपली देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. हा बघा, हा इकडं बसला, आता ही इकडं बसली. ह्या दोघांनी जागा चेंज केली. पिक्चर तोच आहे, पिक्चर काय चेंज केलेला नाही त्यांनी. आणि बघा बेड वगैरे आवरले छान आणि मस्त असं. किचनसुद्धा आवरलेलं आहे, हॉलसुद्धा आवरलेला आहे. आत्ता लागायचं आहे स्वयंपाकाला. आता भावाला कसं आहे, पनीरची भाजी खूप आवडते आणि मला म्हणतो तू आता पनीरची भाजी मागव. मला काही जमत नाही आणि मला पनीर आणून भाजी करायला सुद्धा परवडत नाही. त्यामुळे मी काही ती आणत पण नाही आणि त्याला तेवढी कुटाने पण करीत नाही. आणि आपलं कसं असतं, रेग्युलर गावाकडच्या भाज्याचं असतात. आणि मग छान अशी पनीरची भाजी आणली. आणि आता भाऊ आलाय, तुम्हाला मी ते सांगते. जेव्हा माझं कोणी माहेरचे येतं ना, माझ्याजवळ पैसेच नसतात. आणि ते गेले ना, मग बघा तुम्ही माझ्याकडे भरपूर पैसे असतात आणि मला एकदम केविलवाणी तोंड करून त्यांच्यासमोर बसावं लागतं, असं पण होतं. किंवा तुमच्या दादांना हातपाय बसरून पैसे मागावं लागतात. यातून मी एक शिकलेली आहे की ना, थोडंसं बचत करायचं, कोणाच्या भरोशावर बिलकुल बसायचं नाही बरं का. आणि खरं आहे हे, तुम्ही सुद्धा आहे ना अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. आपली सेविंग आपणच केलेली बरी. आणि असल्या ना महत्त्वाच्या भरात आपण असले जवळ पैसे सगळ्याला वाटीत बसतो आणि टायमिंगला आपल्याला त्यांना हातपाय बसरावं लागतात. तर बघा आता मस्त पनीरची भाजी व सगळ्यांनी ताव मारून बसले आणि मस्त जेवायला लागले. आणि त्यांचं जेवण वगैरे झालं. आता हा आहे सकाळचा व्हिडिओ. काल तुमच्या दादाने भरपूर भाजीला आणलं होतं, त्यामध्ये ना दोडकं होतं, भेंडी पण होती. आणि आज 2-2 भाज्या करायच्या होत्या. कधी मी 2 भाज्या कधीच बनवत नाही, मी शक्यतो एकच भाजी बनवते. पण आज माणसं जास्त आहे, म्हटलं चला 2 भाजी बनवूया. दीदीला भरली भेंडी खायची होती आणि दीदीने अगोदर भरली भेंडी बनवली होती, पण तिला काही ती जमलीच नाही. म्हटलं चला आता मला म्हणे मम्मी तू बनव. म्हटलं ठीक आहे बनवून बघते, मी काय अजून केलेली नाही आहे, पण ट्राय करून बघू म्हटलं. आणि मग आता ना अगोदर ना भाजीची सगळी तयारी केली. दोडक्याची शिरा वगैरे काढल्या आणि मस्त बारीक बारीक चिरून घेतल्या. हे बघा जिरे संपले होते, आईनं मला हे जिरेचं पॉकेट दिलेलं होतं, ते मसाल्यात टाकलं आणि कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि जे बारीक चिरलेले दोडके आहेत ना ते पण टाकून दिले. सगळ्यात अगोदर आहे ना लसूण आणि शेंगदाणे मी मिक्सरमधून काढून घेतले. म्हटलं भरली भेंडीसाठी होईल, कारण मिक्सरचं भांडं कोरडं आहे. आणि नंतर आहे ना त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे, हिरवे मिरच्या, लसूण, थोडंसं वल्लं वाटण काढून घेतलं. म्हणजे ही तयारी झाली ना, भाजी बनवायला सोपं जातं आणि पटकन होतं स्वयंपाक पण. आणि मग कढईमध्ये आता दोडकं टाकलेलं आहे मी धुवून मग व्यवस्थित. आणि मग ते दोडकं कसं आहे, आता दोडक्याच्या पण भरपूर साऱ्या रेसिपी आहे. सुकं आहे, दोडक्याचा ठेचा पण आहे, ते सुद्धा मी बनवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आपल्या भरपूर सारे व्हिडिओ आहेत, तर जुने व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की त्यामध्ये समजेल, दिसेल मी कसं बनवलेलं आहे कसं नाही ते आपल्या पद्धतीनं. आणि आज मी थोडंसं अंगापुरता रस्सा बनवणार आहे, कारण सारखं सुक्या भाज्या पण खाऊन पोट भरत नाही. कारण सकाळी एकदा जेवलं का संध्याकाळी जेवतात, मुलं आहेत छोटी छोटी आणि त्यांना पण कसं थोडं कधी कमी जादा मुलं जेवण करतातच. मग म्हटलं चला एक सुक्की एक थोडीशी अशी अंगापुरता रस्सा अशी भाजी बनवणार आहे. आणि दोडकं आहे ना थोडंसं आहे ना टाकलं मी त्याच्यावरती ना मीठ वगैरे टाकलं, हळद टाकली, चांगलं वाफळून घेतलं. आता झाकण ठेवलं 2 मिनटं आणि वाफळलं ना मग भारी लागतं खायला. मीठ आणि त्याला टेस्ट पण येते. अगोदर मी भेंडी चिरायला घेतली होती बघा, छोटे छोटे भेंडी चिरत होते. पण दीदी मला म्हटली मम्मी आपण आहे ना भरली भेंडी करू. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मग मी त्याच्यामध्ये भेंडी चिरायची तशीच ठेवली. म्हटलं मग मोठे मोठे काप करता येईल भेंडीचे आपल्याला. आणि सगळं वाटण वगैरे करून घेतलं, हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दाखवलेलं आहे. आणि आता हे सगळं टाकलं ना, वाटण वगैरे केलं ना, मग भाजी बनायला एकदम सोपी जाते, जास्त वेळ लागत नाही, भांडे भरत नाही आणि किचनसुद्धा जास्त खराब होत नाही बघा. ना ह्या पद्धतीने दोडक्याची भाजी जरी बनवलेला खायला खूप भारी लागते, कारण साधी सिंपल आणि पचायला पण चांगली. आणि हिरव्या मिरचीची भाजी असते, त्यामुळे ॲसिडिटी जळजळ वगैरे जास्त काही होत नाही. आणि नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि मला कमेंट करून सांगा कोणी करता अशी भाजी, ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करत चला आणि व्हिडिओ जास्त बघा, सपोर्ट पण करा चॅनलला आपल्या. आणि बघा मस्त दिसतानाच अशी भारी दिसत आहे. आणि आता सध्या कोथिंबीर खूप महाग झालेली आहे, त्यामुळे मी कोथिंबीर वगैरे वापरतच नाही. कढीपत्ता आणलेला होता, पण तो पण जवळ होता तोपर्यंत मी काही व्हिडिओज बनवले नाही रेसिपीचे.
आणि आता तो पण संपलेला आहे. तर त्यामुळे जेवढं आहे घरात त्याच्यातच मी व्हिडिओ बनवत असते. आणि आम्हाला आहे ना प्रत्येक भाजीला शेंगदाणे लागतातच, कारण शेंगदाण्याशिवाय भाजी ना बिलकुल आवडत नाही. तुमच्या दादांना मी जर भाजीला शेंगदाणे टाकले नाही तर नक्कीच मला रागवतील किंवा काहीतरी म्हणतीलच. त्यामुळं ती सवय असते प्रत्येकाला. आणि काळे मसाल्याची भाजी म्हटलं ना मग नाही शेंगदाणे वापरत, पण पिवळ्या भाजीला शेंगदाणे, सुक्या भाजीला सुद्धा शेंगदाणे लागतात. एकदा मी टमॅटोची चटणी केली आणि शेंगदाणे टाकायची विसरली, तर तुमच्या दादांनी ना अक्षरशः जी चटणीच खाल्ली नाही. म्हटले नाही मला आवडतच नाही, मला खायचीच नाही. त्यांनी साधी दूध आणि चपाती खाल्ली फक्त. मग असं असतं. आणि आता चला भेंडीची तयारी करू राहिली मी. आता मस्त छान अशी भरली भेंडी करूया. ही भेंडी इतकी भारी आणि एकदम अशी कवळी आणि थोडीशी अशी खरबुडी लागते बघा, गावरान भेंडी असते तशी. आणि मस्त त्याची अशी खापा करून घेते आणि बिलकुल किडकी भेंडी नाही आहे बरं का. आणि तुमच्या दादांना भाजीपालाची ना एकदम पारक आहे, एकदम मस्त भाजीपाला आणतात. आणि ना तुम्हाला जर काही कमेंट वगैरे करायचे असले, मला काही प्रश्न वगैरे विचारायचे असले तर नक्की चॅनलवरती विचारत चला आणि त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत जाईल. आता सध्या ना गॅसचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे, गॅस पण भेटत नाही. आणि आता सोनं तर खरेदीच करायचं नाही असं पण सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा मला. आणि नेमकं मी तर बरं झालं अगोदरच थोड्याशा पायातल्या पट्ट्या वगैरे करून घेतलेल्या होत्या, ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलं. आणि इथून पुढं तर खूपच महागाई पण वाढेल मला तरी असं वाटतंय, बघू तरी. आणि आता बघा कढईमध्ये भेंडी घेतली आणि चांगली परतून घेतली. चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर सुद्धा चांगली परतू घ्यायची बघा. आणि अशी चिकट दिसत आहे तुम्हाला ना. हा जो चिकटपणा आहे ना हा जाण्यासाठी काय करायचं की ना ती भेंडी ना वाफळून घेतली ना आपण झाकण ठेवून 2 मिनटं. हे बघा असं चिकट आहे ना, सारखं परतू घ्यायचं. आणि इतकं परतायचं ना की त्यातला हा चिकटपणा एकदम गेलेला आहे बघा. 1-2 मिनटं लागतात बरं का, 1 मिनटात होऊन जातं. आणि बघा बिलकुल अशी भेंडी वाटतच नाही की ही चिकट झालेली म्हणून. आणि शिजून सुद्धा निघते त्यामध्ये. थोडंसं झाकण ठेवून वाफळून घ्यायची म्हणजे ना. आणि मग झाकण काढून सारखी परतून घ्यायची की ती भेंडी शिजून पण निघते आणि त्यातला तो सगळा चिकटपणा पण निघून जातो. आणि आता ही भेंडी चांगली माझी व्यवस्थित परतून झालेली आहे. दीदी आता जाता बघत होती आणि म्हणत होती की माझी भेंडी काय अशी झाली नाही बरं का. त्या दिवशी तिनं केली होती ना तिची बिलकुल अजिबात अशी झाली नव्हती. तिला म्हटलं बघून घे व्यवस्थित म्हणजे तुला नंतर करता येईल. आणि मग आहे ना थोडीशी लाल मिरची पावडर, हळद आणि मटन मसाला, कारण माझा मसाला संपला आहे आता मला बनवायचा आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी लवकर शेअर करीन पण त्याला काही मुहूर्त लागना. आणि मग आहे ना मसाला वगैरे टाकला, शेंगदाण्याचा कूट टाकला आणि चांगलं परतून घेतलं. आणि मीठ वगैरे आता मी टाकलेलं नाही कारण अगोदर मीठ टाकलेलं होतं आणि मग व्हायची खारट, त्यामुळे म्हटलं मीठ नको टाकायला. आणि चांगलं असं हाताने मिक्स करून घेतलं कारण लसणामुळे थोडं चिकट होतं ना. तर ते व्यवस्थित मिक्स केलं आणि चांगली आपली अशी मस्त भरली भेंडी झाली. तुम्हाला सुद्धा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेंडी ना दीदीला, दादूला आणि आपला जो भासा आलेला आहेत ना त्याला, ह्यांना तिघांना भेंडी खूप आवडते. भेंडी मला तशी आवडतच नाही पण आजची भेंडी बघितली ना मी सुद्धा खाल्ली बरं का आवडीनं. नाही तर भेंडी मला बिलकुल आवडत नाही. रेग्युलर भेंडी करते ती तर अजिबात आवडत नाही. आता मी जर केली ना कधी तर अशीच करीन, फक्त हिला चिरायला थोडासा ताण देते की जरा मोठी चिरायची, व्यवस्थित बघावं लागतं किडकी आहे की नाही आहे. भेंड्या चांगल्या असल्या मग काही टेन्शन नाही, पण काही भेंड्यावरून जरी चांगल्या असल्या तर त्या किडक्याच असतात. आणि अशी मस्त भेंडी केली आणि दीदी एकदम खुश झाली. आणि माझा भाऊ म्हणतो आता भारी वास येतो बरं का भेंडीचा. जेव्हा आपलं घर किचन एकदम छान आवरलेलं असतं, एकदम फ्रेश वाटतं. बघा तुम्ही घरात एकदम भारी वाटतं बघा. व्हिडिओ बनवायला म्हणा कशाला सुद्धा एकदम छान वाटतं. आणि मी काय केलं साईड बाय साईड जसं स्वयंपाक करायला लागले ना तर तशी दोन भांडे निघले का घासून घेतलं. त्यामुळे मला भांड्याचं सुद्धा जास्त काही पसारा वाटलेलाच नाही. आता सगळे भुकेले झाले होते, सगळे बसले जेवायला आणि सगळ्याला वाढून घेतलं. मग मी जेवायला भेंडी, मस्त भेंडी बघा सगळ्यांनी घेतलेली आहे थोडी आणि भारी वाटली त्यांना भेंडी, सगळ्यालाच आवडली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भरपूर सारं प्रेम करा, सपोर्ट करा. काळजी घ्या. पुन्हा अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि बाय बाय.